एस असेल, BMS असेल, BUMS असेल, BHMS असेल, फिजिओथेरपी असेल, तर ह्या ऍडमिशन प्रोसेससाठी सर्वात महत्वाचा जो कागदपत्र आहे, ज्याला आपण म्हणतो की आजच्या प्रश्न 2 मध्ये जो महत्वाचा कागद आहे त्याला आपण म्हणतो, जे डॉक्युमेंट्स आहे त्याला म्हणतो मेडिकल सर्टिफिकेट, ज्याला आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हणतो. तर 5 तारखेला ज्यावेळी नीट एक्झाम झाली त्यावेळी आपण विद्यार्थ्यांना हे ऍडमिशन गायडन्स बुक दिलेलं आहे आणि ऍडमिशन गायडन्स बुक मध्ये आपण मागील भागामध्ये पाहिलं असेल तर आपण कागदपत्रांची माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर प्रश्न 1 मध्ये रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय सांगितलेलं आहे आणि प्रश्न 2 मध्ये आपण फिटनेस सर्टिफिकेट, ज्याला आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सांगितलेलं आहे. आता हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ह्या फॉर्मॅटमध्ये येतं. तर आपल्याला जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे ह्या फॉर्मॅटमध्ये येतं. तुम्ही ह्याची सुद्धा कॉपीचे झेरॉक्स घेऊ शकता किंवा ही कॉपी तुम्ही जे काय तुम्ही डॉक्टर्सकडे जाणार आहे, जे आपले रजिस्टर्ड डॉक्टर आहेत, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे असतील किंवा प्रायव्हेटचे जे काही MBBS डॉक्टर्स असतील